नमस्कार लाडक्या बहिणींनो. तुम्हाला असे मी 5 नियम सांगणार आहे, जे तुम्ही काळजीपूर्वक ऐका. तुम्ही जर या 5 नियमामध्ये बसलास, तरच तुम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे मिळतील. म्हणजेच तुम्ही लाडक्या बहिणींच्या येणाऱ्या हप्त्यासाठी पात्र राहता. ते कोणते 5 नियम असणार आहे, हे सगळे तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे. आणि कोणत्या ताई या नियमामध्ये बसणार आहेत, ते बी मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या ताईंना रेग्युलर हप्ते भेटतील आणि कोणत्या ताई या योजनेतून बाद होतील, हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ह्या व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बी ठेवा, कारण या चॅनलवर मी तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट देत आहे. चला तर पाहू मग आता ते 5 नियम कोणते. तर नंबर 1 ला आहे, सगळ्यात पहिला नियम म्हणजे उत्पन्न. आता जर पाहायला गेलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मसाठी उत्पन्नाचा दाखला जोडायचा होता आणि तो दाखला तुमचा 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे होता. आणि हे काळजीपूर्वक लक्षात घ्या, की तुमचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेला दाखला जर लावलेला असेल, तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल, तर तुम्ही लाडक्या बहिणीच्या फॉर्मसाठी पात्र नसाल. जर तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र नाहीत. आणि जर तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर लावलेलं असेल, तर तुमचा तिथेच त्याच ठिकाणी तुमचा फॉर्म बाद करण्यात येणार आहे. समजलं ना? तुम्हाला सगळ्यात पहिला नियम तर समजलेलाच असेल. आता दुसरा नियम पाहू, की वाहन. जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत. तुम्हाला लाडक्या बहिणीमधून बाद केलं जाणार आहे. म्हणजेच या योजनेसाठी अपात्र तुम्ही ठरा. पूर्ण फायनान्सचा डेटा ते सर्व मागवणार आहेत आणि कोणत्या घरामध्ये 2 चाकी वाहन आहे, त्याच घरामध्ये त्यांना लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र राहणार आहे. आणि जर 4 चाकी वाहन असेल, तर त्याच ठिकाणी लाडक्या बहिणीची योजनेमधून त्यांना बाद करण्यात. सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे मित्रांनो. तुम्ही या 5 गोष्टी नीट आणि व्यवस्थित ऐका. आता पाहू आपण तिसरा नंबरचा नियम. तिसरा नियम असा आहे, की कोणी तुमच्या घरामध्ये सरकारी योजनेचा लाभ घेत आहे का? जर तुम्ही निराधार योजना घेत असाल किंवा त्या रिलेटेड तुम्ही जर सरकारी योजनेचा एखादा लाभ महिनेवारी घेत असाल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ही खूप मोठी अपडेट आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. लगेचच्या लगेच या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, की तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेताय की नाही? आता आपण 4 नंबरचा नियम पाहू, की जर तुम्ही टॅक्स भरत असाल, तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार नाही. कारण टॅक्स कोण भरतं? ज्याची उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्या लाडक्या बहिणीचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्या टॅक्स भरतात त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही. पुढचा आणि शेवटचा नियम आहे, 5 नंबरचा नियम आहे, आधार कार्ड आणि तुमचे बँक खाते. हे दोन्ही बी एकाच नावाने पाहिजे आणि ते पुरेपूर लिंक पाहिजे, तरच तुमचे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि तो वगळला जाणार नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला जॉइंट अकाउंट चालणार नाही. खूप चांगल्या आणि सोप्या सोयीस्कर भाषेमध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि ही माहिती सर्वांना मिळण्यासाठी या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या WhatsAppला शेअर करा, Facebookला शेअर. चला तर भेटू मग दुसऱ्या व्हिडिओ